राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट? मार्केट आज बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असणार आहे. एसजीएक्स निफ्टी जो आहे तो जवळपास 250 ते 300 पॉईंट वर दिसतोय. म्हणजे आज निफ्टी जो असेल तो साधारणतः 17,250 17,300 मध्ये ओपन होईल असं सध्या तरी वाटत आहे. आता हे कशामुळे, ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करूयात. सो फेडरल रिझर्व्ह म्हणजे आपली जशी आरबीआय आहे तशी ची फेडरल रिझर्व्ह आहे. त्यांनी इंटरेस्ट रेट्स वाढवलेले आहेत. पॉलिसी रेट्स ज्याला म्हणतात. आपल्याकडे रेपो रेट तुम्ही ऐकलं असेल तसं त्यांना पॉलिसी रेट म्हणतात. सो त्यांनी पॉलिसी रेट 0.25% इथे वाढवलेला आहे. आणि मिस्टर पॉवेल जे चेअरमन आहेत फेडरल रिझर्व्हचे, त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे इंटरेस्ट रेट्स आता 0.25% आम्ही वाढवलेले आहेत, बाय एंड ऑफ 2022 म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत हे इंटरेस्ट रेट्स 1.9% पर्यंत आम्ही वर नेऊ. आणि 2023 आणि 2024 मध्ये हेच रेट्स 2.8% वर गेलेले 2.8% पर्यंत वर नेऊ आम्ही, किंवा गेलेले असतील ते, असं त्यांचं एक डायरेक्शन त्यांनी इथे दिलेलं आहे. सो कशामुळे इंटरेस्ट रेट वाढवा लागतात त्यांना? कारण इन्फ्लेशन जे आहे ना ते खूप जास्त आहे तिथे सध्या. 7.5 to 8% इन्फ्लेशन आहे. प्लस रशिया युक्रेन जो वॉर आहे, या वॉरमुळे अजून इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आहे, कारण क्रूडच्या प्राइसेस रिसेंटली वाढलेल्या होत्या. सो त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली इन्फ्लेशनवर येईल. सो जे फेडरल रिझर्व्ह किंवा सेंट्रल बँक्स असतात ना सगळ्या देशांचे, त्यांचं एकच काम असतं, एक ग्रोथला सपोर्ट करणं, आणि ग्रोथला सपोर्ट केल्यानंतर जर इन्फ्लेशन वाढलं तर इन्फ्लेशनला कंट्रोल करणं. सो ग्रोथला ज्यावेळेस, जीडीपी ग्रोथला ज्यावेळेस सपोर्ट करायचा असतो त्यावेळेस इंटरेस्ट रेट्स खाली न्यावे लागतात. आणि ज्यावेळेस इन्फ्लेशन जे वर गेलेलं असतं त्या इन्फ्लेशनला कंट्रोल करायचं असेल तर त्यावेळेस इंटरेस्ट रेट्स वाढवायचे असतात. सो इंटरेस्ट रेट्स वाढवले की डिमांड कमी होते, डिमांड कमी झाली की ऑटोमॅटिकली इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येऊ शकतं. हे नॉर्मल सायकल असते. सो ती सायकल आता सध्या होताना दिसते. सो सध्या जे 7.58% पर्यंत इन्फ्लेशन गेलेलं आहे युएसचं, ते डिसेंबर 2022 पर्यंत सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हला ते 4.3% पर्यंत खाली आणायचे असं त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत. इन 2023 म्हणजे नेक्स्ट कॅलेंडर इयर मध्ये हेच इन्फ्लेशन त्यांना 2.7% पर्यंत खाली आणायचे, आणि 2024 मध्ये हे इन्फ्लेशन त्यांना 2.3% पर्यंत खाली आणायचे. नॉर्मली ऑन एन ऍव्हरेज 1 ते 1.5% आपण युएस मध्ये इन्फ्लेशन पाहिलेलं आहे. तर हे जे इन्फ्लेशनचे लेवल्स आहेत ते ऑलमोस्ट 40 वर्षांच्या नंतर युएस मध्ये आलेले आहेत, आणि म्हणून त्यांचा सगळा फोकस सध्या इन्फ्लेशन कंट्रोलवर होताना दिसत आहे. जीडीपीची ग्रोथ रेट जी एक्सपेक्टेड होती युएसची, ती 4% होती 2022 मध्ये. ती आता फेडरल रिझर्व्ह म्हणते की जीडीपीची जी ग्रोथ असेल ती अराउंड 2.8% राहील इन कॅलेंडर इयर 2022. कारण मेजरली इन्फ्लेशन, आणि त्या इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी जे इंटरेस्ट रेट्स वाढवा लागतील त्याच्यामुळे जीडीपीवर डेफिनेटली इम्पॅक्ट होईल. बाकी फेडरल रिझर्व्हचं असं म्हणणं आहे की अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे युएस मध्ये, तो अनएम्प्लॉयमेंट रेट स्टेडी राहील फॉर नेक्स्ट 3 इयर्स. सो तिथे त्यांना काही निगेटिव्ह होताना दिसत नाही. जर अनएम्प्लॉयमेंट रेट वर गेला सो याचा अर्थ असा होता की जीडीपी मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. सो म्हणून जीडीपीला सपोर्ट करण्यासाठी इंटरेस्ट रेट्स खाली घ्यावे लागतात. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक्ड आहेत, की बाबा जीडीपी चांगलं राहिलं, तुमचं जीडीपी ग्रोथ रेट चांगली राहिली तर अनएम्प्लॉयमेंट रेट तुमचा कमी होतो, म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढते. एम्प्लॉयमेंट वाढली की डिमांड वाढते, डिमांड वाढली की इन्फ्लेशन वाढते. मग त्या इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी परत इंटरेस्ट रेट्स जे आहे ते वाढवावे लागतात. इंटरेस्ट रेट्स वाढले की जीडीपी ग्रोथ रेट कमी होतं. जीडीपी ग्रोथ रेट कमी झालं की अनएम्प्लॉयमेंट रेट परत वर जातो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक्ड आहेत. सो ही जी आहे एक बॅटल जी आहे, त्यांना बॅलन्सिंग ऍक्ट आहे, ते फेडरल रिझर्व्हला करावं लागतं. आणि सेम थिंग आपल्याला इंडियामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सुद्धा करावी लागते. पण सध्या ही जी गोष्ट आहे फेडरल रिझर्व्हनी रेट हाईक करणं, हे मार्केटने फार पॉझिटिव्हली घेतलेलं आहे. कारण मार्केटला सगळ्यात मोठं जी चिंता होती ती युक्रेन आणि रशिया वॉरची होती. आणि या वॉरच्या अँगलनी जर बघितलं तर सगळ्यांना असं वाटत होतं की फेडरल रिझर्व्ह जो अग्रेसिव्हनेस आणणार आहे रेट हाईक्स मध्ये तो जास्त नसणार. कारण त्यांना असं वाटेल की बाबा युक्रेन रशिया वॉर जर वाढलं तर मग परत एकदा मॉनिटरी पॉलिसीचा सपोर्ट करावा लागेल इकॉनॉमीमध्ये कन्झम्पशन वाढवण्यासाठी. नॉर्मली वॉर ही एक अशी सिच्युएशन असते ज्यावेळेस एव्हरीबडी म्हणजे सगळेच घाबरून जातात आणि मग स्पेंडिंग वगैरे अफेक्ट होतं त्याच्यामुळे. सो ती गोष्ट म्हणजे इन अ वे त्यांना असं वाटतं की हे वाढणार नाहीये वॉर, हे वॉर डे बाय डे कमी कमी होत जाईल अँड थिंग्स विल सेटल डाऊन इन कमिंग वीक. सो लेट सी. सो ह्याला मार्केटने फार पॉझिटिव्हली रिॲक्ट केलं. युएस मार्केट्स काल 1.55% टू 3.77% पर्यंत वर गेले होते. डाऊ जोन्स 1.55% होता, S&P 500 2.24% वर होता, आणि नॅसडॅक जो होता तो अराउंड
3.77% पर्यंत वर गेला होता. सो हे सगळे बघितलंय. सो म्हणजे युएस मार्केटनी पॉझिटिव्हली रिॲक्ट केलेला आहे आणि त्याचाच दुसरा रिपल इफेक्ट जो असेल तो आपल्या एशियन मार्केट्सवर पण आज होताना दिसतोय. सो आपले मार्केट्स पण आज बऱ्यापैकी वर असतील. ब्रेंट क्रूडची प्राइस $98 वर पर बॅरल आलेली आहे. सो म्हणजे $100 खाली सेटल होताना दिसते. दॅट्स अ बिग पॉझिटिव्ह. आपल्याला तर फार पॉझिटिव्ह आहे. नेट इम्पोर्टिंग कंट्री आहेत. अच्छा, ऑइल रिलेटेडच एक चांगली न्यूज देऊन टाकतो तुम्हाला. सो रशियाकडून आपण बहुतेक चीप ऑइल इम्पोर्ट करू. रशिया आणि इंडियाची ऍक्च्युली डिसेंबरमध्येच डील झाली होती, ज्यावेळेस पुतीननी इंडियाला व्हिजिट केली होती. सो इंडियन ऑइल आणि रॉसनेफ्ट ही त्यांची जी कंपनी आहे त्यांच्यामध्ये ही डील झाली होती आणि आता ती डील अजून जास्त ल्युक्रेटिव्ह आपल्याला होताना दिसते. कशी? एक तर ते चीप ऑइल द्यायला तयार आहेत आपल्याला विथ गुड डिस्काउंट. अजून तो नंबर डिस्क्लोज झालेला नाहीये. प्लस रशियामध्ये ही ट्रान्सपोर्टची जी कॉस्ट आहे ती सुद्धा आम्ही बेअर करू. अँड इन्शुरन्स कॉस्ट जी लागते नॉर्मली ज्यावेळेस ऑइल तुमचं ट्रान्झिटमध्ये असतं त्यावेळेस त्याचा इन्शुरन्स पण काढलेला असतो, तर ती इन्शुरन्स कॉस्ट सुद्धा आम्हीच बेअर करू. सो आपल्याला विन विन सिच्युएशन आहे ही इंडियासाठी प्लस रशियाला सुद्धा, बिकॉज खूप सारे सँक्शन्स वेस्टर्न वर्ल्ड कडून येताना दिसतात बाकीच्या बिझनेसेससाठी. सो इथे एक ऍडिशनल बिझनेस जर त्यांना मिळत असेल तर डेफिनेटली इट कॅन कॉम्पन्सेट. सगळ्यांना भीती हीच वाटते की बाबा हे जे चाललेलं आहे सगळं म्हणजे वर्ल्डमध्ये की रशियावर जर सँक्शन्स आणले युएसने खूप जास्त, तर ह्या सँक्शन्सच्या मुळे का इंडियाने समजा त्यांच्याबरोबर ट्रेड केला तर इंडियावर पण सँक्शन्स येतील. डोंट वरी, आपल्याला तो राईट आहे आपल्याला कुठून ऑइल इम्पोर्ट करायचे. प्लस ज्यावेळेस इराणवर सँक्शन्स लादले होते युएसनी, स्टील आपण त्यांच्याशी डील केलं होतं आणि डायरेक्ट इम्पोर्ट केला होता आणि पेमेंटचे टर्म्स पण त्यांच्या करन्सीमध्ये आपण ऍडजस्ट केले होते. सो आपल्या हे आपण ऑलरेडी आधी केलेलं आहे आणि आपण सुद्धा करू. आणि हे जे वेस्टर्न वर्ल्ड सँक्शन घालतील असं तसं ट्विटरवर फार चाललंय, डोंट वरी. 70% जर्मनी रशियाकडूनच ऑइल आणि गॅस मागवतं. 35% ऑफ द टोटल युरोपची जी डिमांड आहे एनर्जीची ती रशियाकडूनच कम्प्लीट होते. तर हे बोलघेवडे लोक आहेत, हे यांचे हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. सो डोंट वरी, काही नाही करणार, हे भुंकणार आहेत फक्त आणि नंतर शांत होणार आहेत. सो डोंट वरी अबाउट दॅट. कारण एव्हरीबडी नोज दॅट की आपल्याला हे सस्टेन करता येणार नाही. हे आपले यांचे धंदे चालू आहेत ह्यांचे, आपल्याला आपले बेनिफिट्स बघायचे. अल्टिमेटली वॉर करून F-16 विकले ना युएसनी याला जर्मनीला. सो प्लीज म्हणजे सगळे ऑपॉर्च्युनिस्ट आहेत तिथं. सो एव्हरीबडी नोज की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. बाकी FIIs नी काल फायनली पॉझिटिव्ह नेट पॉझिटिव्ह झाले, म्हणजे नेट बायर्स होते ते रादर दॅन नेट सेलर जे आपण 2-3 महिन्यांपासून बघत होतो. सो दॅट्स अ पॉझिटिव्ह साईन. एक जेपी मॉर्गनची रिपोर्ट आली, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एक बिग शिफ्ट होणार आहे डेट कडून इक्विटीकडे, बॅलन्स फंड्सचा, मल्टी ऍसेट फंड्सचा, ऍसेट अलोकेशन फंड्सचा. रिझन बिहाइंड, कारण हे जे मार्केटमध्ये फॉल झाले आहे, रिसेंट फॉल जो झालेला आहे फ्रॉम इट्स हाईज, सो तो रिबॅलन्सिंग ऍक्ट डेफिनेटली होऊ शकतो. म्हणजे टिपिकली इक्विटी टू डेट, डेट टू इक्विटी जे शिफ्ट होतात, जसे अलोकेशन कमी झालेले आहेत, हे असे फंड्स आहेत जे म्हणजे पेन्शन फंड्स, बॅलन्स फंड्स हे एव्हरी क्वार्टर ही बॅलन्सिंग करतात. सो मार्च एंड येत आहे, त्यामुळे जवळपास $230 बिलियन डेट कडून इक्विटीकडे जाऊ शकतात. पण हे वर्ल्ड वाईड होणार आहे. $8 ट्रिलियन जो हा टोटल फंड आहे त्याच्यामधून $230 बिलियन हा शिफ्ट होऊ शकतो. आता हा जो शिफ्ट होईल, मेजरली हा शिफ्ट होईल युएस इक्विटीज मध्ये, बट स्टील इंडिया इमर्जिंग इकॉनॉमीज मध्ये सुद्धा हा काही पैसा येईल. एक्झॅक्ट मला नंबर नाही सापडलेला आहे, पण डेफिनेटली आय एम फाइंडिंग आउट. जर मला ती रिपोर्ट मिळाली तर मी तुमच्याबरोबर तो नंबर पण शेअर करेल. इट इज अ पॉझिटिव्ह थिंग फॉर इक्विटी असेट क्लास. बाकी काल ATF प्राइसेस वाढवल्यात, म्हणजे एव्हिएशनसाठी जे फ्युएल लागतं, विमानांसाठी जे फ्युएल असतं त्याचे 18% प्राइसेस वाढवलेले आहेत. सो हा एक फार मोठा डेंट राहील या कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर. आत्ताच सगळ्या रेस्ट्रिक्शन्स काढलेल्या होत्या, त्यामुळे वाटत होते की यांची प्रॉफिटेबिलिटी वाढेल, नॉर्मलची येईल, पण हा एक थोडासा डेंट राहील या कंपन्यांसाठी फ्रॉम ऑपरेटिंग प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू. बाकी LICच्या IPO मध्ये बँक्स आणि काही कॉर्पोरेट ट्रेजरीजनी इंटरेस्ट दाखवलेला आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. सो बँकसाठी तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ओपन, पण कॉर्पोरेट ट्रेजरीज साठी थोडंसं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज नॉट व्हेरी पॉझिटिव्ह. रिझन, कारण ते लिस्टिंग गेनसाठी मेजरली येतात. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डझंट वॉन्ट. सो त्यांना लॉंग टर्म कॅपिटल पाहिजे, लॉंग टर्म कमिटमेंट पाहिजे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं नाव, या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट ट्रेजरीचं नाव याच्यात आलेलं आहे, एका न्यूज मध्ये मी वाचलं. सो बघूयात, येणारा काळ सांगेल काय होतंय काय नाही होतंय. सो मित्रांनो, आज होली म्हणजे होलिका दहन आहे रात्री, आणि उद्या आपली रंगांची होळी आहे. सो हॅपी होली सगळ्यांना. आणि हॅपी होली हा प्रोमो कोड जर तुम्ही आमच्या वेबसाईट investchennai.in वर यूज केला आज, तर तुम्हाला आमचे मॉडेल पोर्टफोलिओचं जे सबस्क्रिप्शन आहे
हे फक्त 4500 रुपयामध्ये मिळून जाईल. म्हणजे 55% आतापर्यंतचा हायेस्ट डिस्काउंट आम्ही ठेवलेला आहे. तर investednet.in ला व्हिजिट करा आणि आमचं कंप्लीट मॉडेल पोर्टफोलिओचं सबस्क्रिप्शन तुम्हाला फक्त 4500 रुपयामध्ये मिळून जाईल. 11 मॉडेल पोर्टफोलिओज तिथे आहेत. मी आशा करतो तुम्ही या संधीचा जरूर लाभ घ्याल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.